दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वसई विरारचं आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जीवदानी देवीच्या डोंगरावर आता भक्तीसोबतच शक्ती आणि थराराचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। डोंगर माथ्यावर पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी उभारण्यात आलेली भव्य काचेची गॅलरी आता उद्घाटनासाठी सज्ज झाली असून यामुळे पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 फूट उंचीवर असलेल्या या गॅलरीतून उभं राहिल्यावर पर्यटकांना आपण ढगांच्या वर आहोत की काय असा भास होतो। इथून दिसणारा विरारचा विस्तीर्ण परिसर, अर्नाळ्याचा समुद्र किनारा आणि सफाळा ते थेट उत्तरपर्यंतचा निसर्गरम्य पट्टा हा डोळ्यांचे पारणे फेडणार आहे। विशेषतः संध्याकाळच्या वेळी मावळतीचा सूर्य जेव्हा समुद्राच्या लाटांत विलीन होतो तो सोहळा या गॅलरीतून टिपणं हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 84 लाख रुपये खर्च करण्यात आले। केवळ सौंदर्यच नाही तर पर्यटकांच्या सुरक्षिततेचीही यात विशेष काळजी घेण्यात आली। 30 मीटर परीघ असलेल्या या गॅलरीत 39 मिलीमीटर जाडीची विशेष बुलेट प्रूफ दर्जाची काच बसवण्यात आली आहे। एका वेळी संपूर्ण गॅलरीमध्ये 200 लोक संचार करू शकतात, तर एका विशिष्ट काचेच्या भागावर 50 जण एकाच वेळी उभे राहू शकतात, इतकी याची क्षमता आहे। सध्या या गॅलरीच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। येत्या काही दिवसात एका भव्य कार्यक्रमात या गॅलरीचं लोकार्पण होऊन ती सर्वांसाठी खुली केली जाईल। जीवदानी गडावर येणाऱ्या भाविकांना आता देवीच्या दर्शनासोबतच निसर्गाच्या या विहंगम रूपाचा आनंद घेता येईल। त्यामुळे हे ठिकाण राज्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास येणार आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।